रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण पाहतोय आणि तिसऱ्या सर्गातला 39वा श्लोक, ज्यामध्ये राजा दिलीपाचं विशेषण वापरलेलं आहे की ज्याने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, ज्याने यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे, असं कालिदासाने तिथं दिलीपाला म्हटलेलं आहे. तर मग ते नेमकं यज्ञाचं ध्येय धारण करणं म्हणजे काय किंवा यज्ञ म्हणजे काय, याच्यावरती आपण चिंतन करतोय सध्या. यज्देव पूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम, हे यज्ञाची जी व्याख्या आहे. ज्या यज्ञाच्या व्याख्येमध्ये आपण देवपूजा म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. यज्देव पूजा संगतीकरणम, त्यात संगतीकरण आपण पाहत होतो की संगतीकरण हे करणं तर आवश्यकच आहे. संगतीशिवाय माणूस राहू शकत नाही. मग ती संगत करायचीच आहे तर कोणाची करायची, तर ती सज्जनांची करायची. मग सज्जनांची करायची तर का करायची, त्याच्या मागचं काय कारण आहे, तर त्याच्या मागची कारण आपण पाहत होतो की सज्जनांची संगत का करायची. नाही का, काल याच गोष्टीचा आपण विचार करत होतो की सज्जनांच्या संगतीने काय होते. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापमुपाकरोति चेतः प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किन्न करोति पुंसाम. नाही का, एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मग माणसाने सत्संगती का करू नये. नाही का, बुद्धीचं जडत्व जी दूर करते. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम, वाणीमध्ये सत्यता उभी करते. मानोन्नतिम, गौरव वाढवते, आत्मसन्मान वाढवते. दिशती पापमुपाकरोति, पाप दूर जी करते ती. चेतः प्रसादयति, चित्ताला जी प्रसन्न करते. दीक्षु तनोति कीर्तिम, आणि सर्व दिशांमध्ये ती कीर्ती पसरवते, यश उभं करते. अशी संगती का बरं करू नये. नाही का, आपण याच्यावरती काल चिंतन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मला सत्संगती ही केलीच पाहिजे. सत्संगतीशिवाय दुसरा पर्याय नाही, ही पण गोष्ट आपण पाहिली होती. का बरं दुसरा पर्याय नाही किंवा का बरं या गोष्टी नाहीत असं आपण म्हणतो. कारण हे शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. नाही का, शास्त्रकार म्हणतात आपल्याला, मोक्षद्वार प्रतिहारश्चत्वार परिकीर्तिताः शमो विवेक संतोषः चतुर्थ साधु संगमः, असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. नाही का, मोक्षद्वार प्रतिहाराश्चत्वारः परिकीर्तिता शमो विवेक संतोषः चतुर्थः साधु संगमः. म्हणजे मोक्षाची जी जर कोणती दरवाजे असतील तर मोक्षाचे 4 दरवाजे आहेत आणि त्या 4 दरवाजांपैकी एक दरवाजा म्हणजे हा साधू संगम आहे किंवा सज्जनांची संगत आहे, ऋषी मुनींची संगत आहे. ते संगतीकरण काय काय म्हणतात ते, शम, विवेक, संतोष आणि चौथं साधूंची संगत. साधू म्हणजे परत परत वारंवार मी सांगतो, साधू म्हणजे भगवे वस्त्र घातलेले, दाढी वाढवलेले, गळ्यात माळा घातलेले, वरती जटा वाढवलेले, पायात खडावा असलेले, हे साधू इथं अपेक्षित नाहीयेत. आपण पाहूया ते सज्जन, साधू, संत, ऋषी, मुनी हे कोण आहेत, काय त्यांच्यामध्ये लक्षणं असली पाहिजेत, ते सगळं आपण पाहूया पुढे. पण त्या साधूंची संगत, नाही का, वारंवार त्यांनी सांगितलेले की हा जर भवसागर पार करायचा असेल, भवसागर जर पार करून मला पलीकडे जायचं असेल, पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं असेल, तर मला या 4 गोष्टींची आवश्यकता मात्र आहे. संतोष साधु संगश्च विरोध शमस्तथा एत एव भवांबोधा उपायास्तरणे नृणाम. नाही का, संतोष साधु संगमश्च, संतोष साधु संगम, विरोधश्च शमस्तथा, विरोध आणि शम, परत वारंवार त्यांनी ते सांगितलं की एत एव भवांबोधा
म्हणजे भवांभोदौ उपायास तरणे नृणाम. हा जो भवरूपी सागर जर पार करून मला पलीकडे जायचं असेल तर माझ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तुकाराम महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाही का, भवसागर, हा जो भवसागर आहे त्याच्याबद्दल तुकाराम महाराज खूप छान सांगतात. ते त्यांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की चोहीकडे चंद्रभागा कैसा येऊ पांडुरंगा, असा त्यांचा एक अभंग आहे. की अरे पांडुरंगा, चोहीकडे चंद्रभागाच आहे आणि चोहीकडे चंद्रभागा असताना मी तुझ्याकडे कसा काय येऊ? चोहीकडे चंद्रभागा कैसा येऊ पांडुरंगा. आता जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं होतं तेव्हा मला वाटायचं की चोहीकडे चंद्रभागा कैसा येऊ पांडुरंगा, याच्यात काय एवढं विशेष आहे? आलं ह्या तुकाराम महाराजांपेक्षा तर मी एकदम हुशार आहे असं मला वाटायचं. का? चोहीकडे चंद्रभागा आहे ना, चंद्रभागा सगळीकडेच आहे, तर मग एक काम कर ना, बोट आण, बोटीत बस आणि जा पलीकडं. साधा लॉजिक आहे की नाही? चोहीकडे चंद्रभागा कैसा येऊ पांडुरंगा, त्याच्यावर अभंग लिहायची काय गरज आहे? तो अभंग लिहिण्यात जेवढा वेळ घालवला तेवढा त्या बोटीत बसून ते चंद्रभागा पार करून पलीकडे गेला असता. पण चोहीकडे चंद्रभागा, चंद्रभागा म्हणजेच हा जो भवसागर आहे, हा भवसागराला उद्देशून तुकाराम महाराज लिहित आहेत तिथं. चोहीकडे चंद्रभागा, ती चंद्रभागा म्हणजे हा भवसागर आहे आणि या भवसागरातून जर मला पलीकडे जायचं असेल, चोहीकडे चंद्रभागा, तर मात्र मला काय करावं लागेल? या गोष्टी जीवनात आणाव्या लागतील. साधू संगती, सत्संगती, सज्जनांची संगती, सद्विचारांची संगती ही मला उभी करावी लागेल, नाही का? मोक्षाचं द्वार मानलेलं आहे याला. ते मोक्षाचं द्वार जर पाहिजे असेल, आपल्याला उघडं पाहिजे असेल, तर सत्संगती रूपी कर्माचं वजन आपल्याकडे पाहिजे, नाही का? मॉलमध्ये गेलो आज आपण, ते आपोआप दरवाजे उघडतात की नाही, सेन्सर बसवलेला असतो तिथं दरवाजाच्या अलीकडं किंवा पलीकडं. त्याच्यावरती एक ठराविक किलोचं वजन पडलं तर तो दरवाजा आपोआप उघडतो. मग तसंच यांनी जे सांगून ठेवलेलं आहे की मोक्षद्वार कपाट पाट न करी, ब्रह्मांड भांडोदरी, नाही का? मोक्षद्वार कपाट पाट न करी, अशी ही जी आहे सत्संगती, मोक्षाचा दरवाजा आपोआप उघडू शकतो तिच्यामुळं, पण ती झाली पाहिजे. मोक्षद्वार कपाट पाट न करी, आचार्यांची ही सगळी सुंदर स्तोत्र जी आहेत ना, खरंच खूप सुंदर आहेत. प्रत्येक स्तोत्रातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतंय. अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये ते म्हणतात मोक्षद्वार कपाट पाट न करी, नाही का? की मोक्षाचा दरवाजा उघडणारी ही आहे. आपल्यासाठी आता सध्या मोक्षाचा दरवाजा उघडणारी ही सत्संगती आहे, नाही का? त्यामुळे सत्संगती आपण केली पाहिजे. जे सत्संगतीचे परिणाम इतके आहेत ना, खूप सुंदर. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की दूरी करोति कुमतिम विमली करोति, चेतश्चिरंतन मदम चुलकी करोति, भूतेषु किंच करुणां बहुली करोति, संग सतां किमुन मंगलमातनोति, नाही का? संग सतां किमुन मंगलमातनोति. का बरं मंगलकारक होणार नाही? का बरं मंगलकारक करणार नाही? नक्कीच करणार, नाही का? दूरी करोति कुमतिम, दूरी करोति कुमतिम, नाही का? जी वाईट बुद्धी आहे, जे वाईट विचार आहेत ते दूर करते. दूरी करोति कुमतिम विमली करोति, आणि चित्ताला काय करते ती? विमली करोति चेतः, चित्ताला काय करते? पवित्र बनवते, शुद्ध करते, नाही का? चिरंतन मधम चुलकी करोति,
पाप जे आहे त्या पापाला काय करते, चुलुकी करवती, कायम असं ओंजळीत धरून ठेवते ती, त्या पापाला बाहेर पडून देत नाहीये, पापाला विस्तार पाहू देत नाहीये, नाही का. अशी ही सज्जनांची संगती आहे. भूतेषु किंच करुणाम बहुली करोती, प्राणीमात्रांमध्ये करुणेचा विस्तार जी करते, बहुली करोती, करुणा जी वाढवते, अशी ही सत्संगती आहे. मग माणसाने ही सत्संगती का करू नये? नक्कीच केली पाहिजे की नाही. जर मला एक पशुत्वातून मनुष्यत्वाकडे जायचं असेल आणि मनुष्यत्वाकडून महापुरुषत्वाकडे, महापुरुषत्वाकडून देवत्वाकडे जायचं असेल, तर या प्रवासामध्ये मला कोणाचं तरी बोट धरावं लागणार आहे, नाही का. आजचा दिवस तोच आहे ना, गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजेच काय, असे सत्संगत, अशा सज्जनांची संगत झाली पाहिजे. अवधूतांनी 24 गुरु केले होते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती, 24 गुरु केले होते. भागवतात खूप सुंदर वर्णन आहे त्याचं. अशी याची गुरुपौर्णिमा आहे. या संतांची संगत आपण धरली पाहिजे, नाही का. आपण उठसूट काहीतरी कोणाकडून तरी धागा गंडा दोरा बांधून घेतो आणि तो झाला माझा गुरु. त्याच्या स्वतःच्या जीवनाला दिशा नसते, तो आपल्या जीवनाला काय दिशा देणार आहे. पण ही गोष्ट कळायला खूप वेळ जातो आणि नंतर खूप लेट आपल्याला कळतं की नाही, ही धरलेली संगत खूप चुकीची होती बरं का. म्हणून तो जो गुरुची जी आहे की विवेकानंदांनी रामकृष्णांची पण आधी परीक्षा घेतली आणि मग त्या परीक्षेत रामकृष्ण पास झाल्यावरती त्यांना स्वतःचा गुरु केला म्हणजे गुरु मानलं. गुरु केला म्हणजे काय, केला असं नाही, पण गुरु मानलं. असं जर असेल तर आजच्या दिवशी सगळ्या जगताचा जो गुरु आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु, नाही का, तर कृष्णाला नमस्कार केला पाहिजे, जगद्गुरु कृष्णाला नमस्कार केला पाहिजे आजच्या दिवशी. असं तर हे जे सत्संगती आहे, ही सत्संगती आपण का केली पाहिजे ह्याच्यावरती अजून शास्त्रकारांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या, बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत असं. पण आता त्याच्यावरती आपण कितीही बोललं तरी ते संपणार नाही, नाही का. आणि ते कसं असतं, शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला कितीही मारलं तरी तो सुधरतच नाही मग, असं आहे. आणि आपण सगळे आहोत असे, त्यामुळं जे काय थोडं जरी आपण त्याच्यावरती विचार केलाय तर त्यानुसार आपण सगळेजण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न तरी निश्चितच करणार आहोत. त्यामुळे आता सत्संगती का करावी ह्याच्यावरती जास्त पुढे बोलायला नको. का करावी हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. अजून असे बरेचशी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत शास्त्रकारांनी, खूप सुंदर. एका श्लोकात तर सांगितलेलं आहे की एक कवी असतो, तो कवी शंकराच्या डोक्यावरती मुंगीला पाहतो. शंकराच्या डोक्यावरती मुंगी आली कशी काय, नाही का, की ती मुंगी कधी इकडे तिकडे पण राहू शकत नाही. साधी एक पाण्याचा थेंब पडला की वाहून जाईल अशी ती मुंगी. पण ती आज शंकराच्या डोक्यावर, जिथं गंगा जिथून उगम पावते आणि जिथं चंद्र आहे अशा ठिकाणी ती मुंगी जाऊन पोहोचलेली आहे. कशी काय, सत्संगतीमुळे. कारण तिने फुलाची संगत धरली आणि फुल ज्याप्रमाणे शंकराच्या डोक्यावरती गेलं त्या फुलासोबत आपोआपच ती मुंगी सुद्धा शंकराच्या डोक्यावर गेली. असे बरेचसे श्लोक आहेत, अजून बरीचशी उदाहरणं आहेत संतांची संगत का धरावी. पण आता आपण झालं 2 दिवस संतांची संगत का धरावी ह्याच्यावरतीच विचार करतोय. पण आता ते जे संत आहेत
ते संत कोणाला म्हणायचं, तो साधू कोणाला म्हणायचं, महापुरुष कोणाला म्हणायचं, नाही का, ऋषी मुनी हे जे आहेत हे कोणाला म्हणायचं, त्यांच्यातली लक्षणं काय आहेत, नाही का, ते तर आपण ओळखलं पाहिजे ना आधी. कोणाला म्हणतात, त्यांची लक्षणं काय आहेत. नाहीतर आपण असंच कोणालाही साधू म्हणतो, कोणालाही सज्जन म्हणतो, कोणालाही खूप छान असं, कोणालाही ह्या सगळ्या विशेषणं लावून टाकतो आपण. पण त्याच्या आधी हे गुण त्याच्यामध्ये आहेत का, त्याचं संपूर्ण जीवन तपासून पाहिलं पाहिजे. मग आपण त्याची संगत धरली पाहिजे. खूप सुंदर शास्त्रकारांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, एतत् सताम लक्षणम, ही सज्जनांची लक्षणं आहेत. एतत् सताम लक्षणम, ही सज्जनांची लक्षणं आहेत. कोणती आहेत सज्जनांची लक्षणं, कोणाला म्हणायचं नेमकं, सज्जन कोणाला म्हणायचं, त्याच्यासाठी ते सांगतायत, तृष्णान छिंदी भजक्षमां जहिमदं पापे रतिं माकृथा सत्यं ब्रूयनुयायु साधु पदवीं सेवस्व विद्वज्जनान् मान्यान् मानय विद्विषोऽप्यनुनयात् प्रच्छादय स्वान् गुणान् कीर्तिं पालय दुःखिते कुरुदया एतत् सतां लक्षणम्. एतत् सतां लक्षणम्. खूप सुंदर हा श्लोकच इतका सुंदर रचलेला आहे ना, भर्तृहरींनी म्हणजे खूप असं, हे नीतिशास्त्र जे आहे, नीतिशतक जे आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप सुंदर श्लोक आहेत. वारंवार असे ते म्हणतच राहावेसे वाटतात. तृष्णान छिंदी भजक्षमां जहिमदं पापे रतिं मा प्रथाः सत्यं ब्रूयनुयायु साधु पदवीं सेवस्व विद्वज्जनान् मान्यान् मानय विद्विषोऽप्यनुनयात् प्रच्छादय स्वान् गुणान् कीर्तिं पालय दुःखिते कुरुतया एतत् सतां लक्षणम्. एतत् सतां लक्षणम्. ही सज्जनांची लक्षणं आहेत. काय काय आहेत सज्जनांची लक्षणं, तृष्णान छिंदी, नाही का, तृष्णान छिंदी, ज्यांच्या जीवनातून तृष्णा निघून गेलेली आहे. तृष्णा, तृष्णा म्हणजे काय, तहान. ज्यांच्या जीवनातून तहान निघून गेलेली आहे. आता कशाची तहान निघून गेलेली आहे, छिंदी म्हणजे ज्यांनी त्या तहानेलाच नष्ट केलेलं आहे, निघून गेलेली आहे, दूर झालेली आहे. कशाची तहान, तहान म्हणजेच लोभ. ज्यांच्या जीवनातून हा लोभ निघून गेलेला आहे. मग इथं फक्त लोभच निघून गेला आहे असं नाही, मग सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जे काही षड्रिपू असतील, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे जे पण काही सगळे षड्रिपू असतील ते ज्यांच्या जीवनातून निघून गेलेले आहेत, असे तृष्णान छिंदी. लोभ निघून गेलेला आहे, तृष्णा निघून गेलेली आहे, तहान निघून गेलेली आहे. कशाची तहान, पद पैसा प्रतिष्ठा, नाही का, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींची तहान ज्याच्या जीवनातून निघून गेलेली आहे, असा एतत् सतां लक्षणम्, हे सज्जनाचं लक्षण आहे. तृष्णान छिंदी, अजिबात कशाचीही इच्छा ज्याला उरलेली नाहीये. खूप सुंदर आहे. आपण हे रघुवंश पुढे जाऊ ना, पुढे गेल्यानंतर ही जी निस्पृहता जी असते, अजिबात लोभ निघूनच गेलेला आहे, जिथं जिथं स्वार्थ निघून गेलेला आहे, जिथं या सगळ्या प्रकारची तहान निघून गेलेली आहे, असं जीवन म्हणजे तो रघुराजा आहे. आणि असं जीवन म्हणजे तो कौत्स आहे. खूप सुंदर. म्हणजे जेव्हा आपण जाऊ 5व्या सर्गामध्ये, 5व्या सर्गामध्ये आपल्याला दिसतं हे तृष्णान छिंदी, की एवढ्या सुवर्ण मुद्रांचा पाऊस तिथं पडलेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातली एक सुवर्ण मुद्रा सुद्धा रघु सुद्धा घेत नाहीये आणि कौत्स पण घेत नाहीये. तो जेव्हा प्रसंग आपण बघतो ना, त्यावेळेस वाटतं खरंच हे सगळे महापुरुष आहेत, हे सगळे खरं संत आहेत, हे खरे सगळे सज्जन आहेत.
तृष्णांछिंदी, ज्यांच्या जीवनातली तृष्णा निघून गेलेली आहे, त्यातलं मला काहीच नकोय. तुकाराम महाराजांचा प्रसंग आहे की शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांवरती म्हणजे त्यांच्या प्रभावाने खूप प्रभावित होऊन त्यांना काही भेट द्यावी, नाही का, एक कृतज्ञतापूर्वक नमस्कार तो करण्यासाठी भेटीच्या स्वरूपात शिवाजी महाराज त्यांना जे काय सोनं नाणं हिरे चांदी जे काय असतील असा नजराणा त्यांना पाठवतात. पण त्यावेळेस तितक्याच नम्रतेने तुकाराम महाराज तो नजराणा परत पाठवतात आणि सांगतात, ते अभंग आहेत त्यांचे तिथं, की हा आमच्या सारख्यांना देण्यापेक्षा ह्या स्वराज्याच्या कामामध्ये लाव. हे सांगणारे लोक आहेत, यांना सज्जन म्हणतात. की नको मला त्याच्यातला एकही मोती नको, एकही मणी नको, एकही सोनं नाणं काहीच नको, हे स्वराज्याच्या कामासाठी लाव. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, ही जी श्रींची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी या धनाचा वापर कर. कारण त्या लोकांना सुद्धा माहिती होती, जाण होती की एवढं स्वराज्य उभं करायचंय म्हणजे काय, कवडी कवडी कशी मोजावी लागेल त्यासाठी, याची जाण त्या लोकांना होती. अजिबात ज्यांच्या जीवनातून तृष्णाच निघून गेलेली आहे, कशाचेही निस्पृह असे जे लोक आहेत, ऋषींना विचारला, अहो तुम्ही कल्पवृक्षाचे उपासक का बरं नाहीयेत? ऋषी काय म्हणतायत, अरे कल्पवृक्षाची उपासना करणं म्हणजे काय, त्याच्याकडे मागणं ना. कल्पवृक्ष जे मागू आपण ते देणारच आहे आपल्याला, पण मागावं तर लागणार आहे मला त्याच्याकडे पण माझ्या जीवनात जर मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकताच जर नसेल तर मी कशाला मागावं ना. म्हणजे ज्यांच्या जीवनातल्या या सगळ्या प्रकारच्या तहान, सगळ्या प्रकारची जी तहान आहे ती निघून गेलेली आहे, असे लोक आहेत. तृष्णांछिंदी, तहान ज्यांच्या जीवनातून निघून गेलेली आहे. निस्पृह लोक आहेत, निस्पृह. निस्पृहस्य तृणं जगत् असं आपल्याकडे सांगितलेलं आहे, नाही का. उदारस्य तृणं वित्तम, शूरस्य मरणं तृणं, विरक्तस्य तृणं भार्या, निस्पृहस्य तृणं जगत्. उदारस्य तृणं वित्तम, जो उदार आहे ना त्याच्यासाठी वित्त हे गवता समान आहे, पैसा हा गवता समान आहे, धन हे गवता समान आहे. कारण का, तो उदार आहे, त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये धमक आहे. आज मी तुला देईल, उद्या पाहिजे तेवढं मी परत कमवेन, ही धमक त्याच्यामध्ये. उदारस्य तृणं वित्तम, त्यामुळे त्याच्यासाठी तृण म्हणजे गवत, त्याच्यासाठी वित्त हे गवता समान आहे, गवताच्या काडी समान आहे. अजिबात त्याला त्याची काही आवश्यकताच नाही. उदारस्य तृणं वित्तम, शूरस्य मरणं तृणं, जो खरा पराक्रमी आहे, जो खरा योद्धा आहे, जो खरा शूरवीर असा आहे, त्याच्यासाठी मरणं तृणं, त्याच्यासाठी मरण हे गवता समानच आहे. मृत्यूला तो अजिबात घाबरत नाही कधी. विरक्तस्य तृणं भार्या, जो विरक्त आहे, नाही का, संसारामध्ये आसक्त जो नाहीये, त्याच्यासाठी भार्या ही गवता समान आहे, पत्नी, नाही का. विरक्तस्य तृणं वित्तम आणि निस्पृहस्य तृणं जगत्. निस्पृहस्य तृणं जगत्, जो निस्पृह आहे त्याच्यासाठी हे संपूर्ण जगतच काडी समान आहे, गवताच्या काडी समान आहे. त्याला जगाकडून काही एक अपेक्षा नाहीये. असा जो आहे त्याला तृष्णांछिंदी, असा जो निस्पृह आहे, ज्याला कशाचीही स्पृहा उरलेली नाहीये, कशाचीही इच्छा, कामना, आकांक्षा ही उरलेली नाहीये, असा जो असेल तो तृष्णांछिंदी. त्याला संत म्हटलेलं आहे. एतत् सतां लक्षणम, एतत् सतां लक्षणम, हे संतांचं लक्षण आहे.
तृष्णांचिंधी. आपण जर प्राचीन वाङ्मयापासून आतापर्यंतचा अभ्यास केला, ह्या लोकांना काय हे वेद उपनिषद आणि इत्यादी ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ, जर सगळं वैदिक वाङ्मय जर आपण पाहिलं ना, एवढं सगळं का बरं यांनी केलं असेल? नाही का, व्यास पौर्णिमा आपण साजरी करतोय, व्यास पौर्णिमा. व्यासांनी का बरं एवढं किती काम केलेलं आहे व्यासांनी, बाप रे. वेदांचं विभाजन केलेलं आहे, ब्रह्मसूत्रासारखे लिहिलेले आहेत, पुराणा लिहिलेली आहेत. किती एका माणसाने किती काम केलेलं असेल, पण त्याच्यासाठी त्यांनी कोणाकडून दमडी घेतलीये का? त्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता आहे का? व्यासांनी जे 1,00,000 श्लोकांचं महाभारत लिहिलंय ना, ते आज आपल्यापैकी साधं लोकांना वाचता पण येत नाहीये. तेवढी वाचण्याची हिंमत सुद्धा लोकांमध्ये उभी राहत नाहीये की मी ते 1,00,000 श्लोक वाचून काढेल. नुसते वाचून काढेल, त्याच्यावरती विवेचन, अर्थ समजून घेणं, सगळ्या गोष्टी ते तर लांब राहिलं, नुसतं ते वाचून काढेल. भाषांतर वाचेल त्याचं, नाही संस्कृत कळत मला, भाषांतर वाचेल मी त्याचं. पण ती सुद्धा लोकांमध्ये हिंमत होत नाहीये. साधी गोष्ट नाहीये. महाभारत वाचून काढणं आहे ना, 1,00,000 श्लोक अर्थ त्यांचे वाचून काढणं ही साधी गोष्ट नाहीये. ती आज आपल्याच्यानी होत नाहीये हिंमत. आणि त्यांनी तर एवढं सगळं लिहिलेलं आहे, विचारपूर्वक विचार करून. पुराण, व्यासांनी पुराण निर्माण केलेली आहेत, वेदांचं विभाजन केलेलं आहे. आज ज्याला आपण हा ऋग्वेद, हा यजुर्वेद, हा असं असं हे सगळे जे आपण म्हणतो की नाही, हे कोणी केलेलं आहे? त्याचं विभाजन कोणी केलेलं आहे? खूप असे श्रेष्ठ लोक होऊन गेले आहेत हे. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहूर अपरो हरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायण. ते भगवान बादरायण आहेत. व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास, भगवान बादरायण आहेत ते. त्यांना कशाचीच तृष्णा उरलेलीच नव्हती जीवनात, कोणतीही गोष्ट त्यांना नको होती. ते म्हणतात ना, आता उरलो उपकारापुरता. असे हे सगळे लोक होते. फक्त आणि फक्त देवावरती उपकार करण्यासाठी त्यांनी या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे. त्यांना स्वतःसाठी काहीही नव्हतं. ज्यावेळेस पृथ्वीवर हे लोक येत असतील ना, त्यावेळेस देवाला सांगून येत असतील, बघ हे चाललोय मी खरं, पण कशासाठी चाललोय? तुझ्यावरती उपकार करण्यासाठी चाललोय बरं का, लक्षात ठेव. आणि देव ज्यांचा ऋणी होत असेल असे हे लोक आहेत. देव सुद्धा ज्यांचा ऋणी होत असेल आणि देवाला प्रश्न पडत असेल की आता ह्याचे ऋण मी कसे फेडू, नाही का, ह्याचे ऋण मी कसे फेडू, त्याच्यामुळे देवाला खूप अलर्ट राहावं लागतं प्रत्येक वेळेस. कारण हा देवाच्यावर उपकार करण्यासाठी चाललेला आहे ना. त्यामुळे यांच्या वाणीतून जो पण शब्द बाहेर निघेल ना, तो शब्द देवाला खरा करावा लागतो. त्याचं कारण हे, यांच्या वाणीतून जो पण शब्द निघाला तो शब्द देवाला खरा करावा लागलेला आहे प्रत्येक वेळेस. मग कोणताही संत असो, त्या संताच्या जीवनातला बघा एकही शब्द कधी फेल जात नाहीये, कधीही खोटा ठरत नाहीये. का? त्याचं कारण हे तृष्णांचिंधी. त्यांनी कशाचीही तृष्णाच ठेवलेली नाहीये आणि फक्त देवावर उपकार करण्यासाठी ते लोक आलेले. असे लोक असेल तर त्यांचं ऋण कितीही झालं तरी देव फेडूच शकणार नाहीये. आणि म्हणून देवाला काय करावं लागतंय? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो, नाही का. मग त्या एकनाथाच्या घरात त्याला श्रीखंड्या बनून जावं लागतंय आणि तिथं स्वतःच्याच पूजेसाठी स्वतःलाच चंदन उघडून घ्यावं लागतंय, नाही का. हे किती गमतीची गोष्ट आहे. का? कारण हे सगळे तृष्णांचिंदी असे जे लोक आहेत, ज्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची तृष्णा उरलेली नाही, असे आहेत. हे संतांचं लक्षण. संत कधीच स्वतःसाठी जगलेले नाहीयेत.
कोणी का असेना, रामदास स्वामी असतील, अख्ख्या महाराष्ट्रावर एवढी त्यांनी हनुमंताची मंदिरं उभी केली आहेत गावोगावी. हनुमंताची उपासना दिली आपल्याला, बलोपासना दिली, शक्ती आणि भक्तीचा संगम त्यांनी आपल्याला समजावला. त्यांना कशाची इच्छा होती, कशाची तृष्णा होती? काहीही नाही. तृष्णा ज्यांनी सोडून दिलेली आहे असे हे लोक आहेत. आणि यांनी ती तृष्णा सोडून यांना जर कोणती तृष्णा लागलेली असेल, कोणती तहान लागलेली असेल, ती म्हणजे ही भगवत भक्तीची तहान आहे. मग ती ओढ जर लागली असेल, ती जर तहान लागली असेल, तर ती भगवंताची लागलेली. कायम हरी कीर्तनी मन रंगले, हे जे आहे हरी कीर्तनी मन रंगले म्हणजे काय? ती तहान आहे त्यांना, त्या तहानेने ते व्याकुळ झालेले, त्याच्याशिवाय ते राहूच शकत नाहीयेत. आणि ही तहान कशी आहे? ही तहान एक क्षण सुद्धा दूर होत नाही मग त्यांच्यापासून, अशी ही तहान आहे. आपल्याला तरी कसं, आत्ता तहान लागली, आत्ता आपण पाणी प्यायलो की झालं, मग 4 तास नाही पाणी मिळालं तरी चालते, अशी आपली तहान असते. पण यांची तहान तशी नसते. ह्यांना सतत जो अभिषेक आपण म्हणतो की ना, एक 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 थेंब कायम पडत राहायला पाहिजे, तशी यांची तहान आहे की भगवत भक्तीची तहान ही कायम एक 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 थेंब पडतच पूर्ण होते. त्याच्याशिवाय ही तहान भागत नाही कधी. मग या सगळ्या सांसारिक ही जी तहान आहे, भौतिक संसारातले तहान, ती सगळी ज्यांची सुटून गेलेली आहे, आणि भौतिक संसारातलीच नाही तर अगदी मोक्षाची सुद्धा ज्यांना तहान नाहीये, ज्यांना मोक्ष सुद्धा नको आहे, मोक्षाचाही लोक ज्यांच्या जीवनातून सुटलेला आहे, असे हे लोक आहेत. न मोक्षस्य आकांक्षा भववांछापि च न मे. कोणतीच मला इच्छाच उरलेली नाही आता जीवनात. वांछा म्हणजे इच्छा, आकांक्षा म्हणजे इच्छा. न मोक्षस्य आकांक्षा, मला मोक्षाची आकांक्षाच नाहीये. भववांछापि च न मे. भव आणि विभव यांची सुद्धा वांछा मला नाहीये. अजिबात. या सगळ्या म्हणजे एवढ्या श्रेष्ठ इच्छा सुद्धा ज्यांच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत, नाही का, अशी सगळ्याच प्रकारची तहान ज्यांच्या जीवनातून निघून गेलेली आहेत, असे हे लोक आहेत. आणि जी तहान उरलेली आहे ती तहान म्हणजे दैवी तहान आहे. मग नाही का, ती तहान म्हणजे दैवी तहान आहे. आपण ज्याला सत्व रज तम असं जर म्हटलं तर ही एकदम सात्विक तहान आहे त्यांना उरलेली, नाही का. जननी जननई यातु मम वै मृणानी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः. जननी जननई यातु मम वै, हे जे आहे ही तहान आहे, पण ही एक सात्विक तहान आहे. सखा तू म्हणावा, ही काय, ही एक प्रकारची तहान आहे, पण ही सात्विक तहान. ज्यांच्या इतर सगळी तहान ज्यांची निघून गेलेली आहे आणि अशा प्रकारची तहान जिथे उरलेली आहे त्यांना तृष्णान छिंदी म्हटलेलं आहे. तृष्णान छिंदी असं म्हणा. ह्याच्यावरती विवेचन करायला लागलं, असं बोलत राहावं लागलं की खूप असं बोलावंच वाटतं. ती तृष्णा कशा कशा प्रकारची तृष्णा आहे, ती कशी आपल्या जीवनात येते, तिला कसं आपल्यापासून दूर केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय उपाय आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती चिंतन करण्याजोगं असतंय. आणि चिंतन करण्यापेक्षा म्हणा, आपल्या शास्त्रकारांनी जे चिंतन केलेलं आहे त्याचा अभ्यास. पण आता आपण काहीतरी मर्यादा ठेवूया तिथं आणि पुढे जाऊया. तृष्णान छिंदी, भज क्षमाम. तृष्णान छिंदी भज क्षमाम. ज्यांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त क्षमा उरलेली आहे, भज क्षमाम, जे क्षमेचे उपासक आहेत. क्षमा ही ज्यांच्या जीवनामध्ये उरलेली आहे, असे हे लोक आहेत.
आज आपण क्षमा करतो, नाही का? आपल्यापेक्षा 2 फूट उंच दिसला, धिप्पाड दिसला शरीराने, सगळ्याच दृष्टीने, ते आपण लगेच तिथं म्हणतो क्षमा बलवताम भूषणम, नाही का? बलवानाचं भूषणच क्षमा आहे. जा, मी तुला माफ केलं. अरे, तू त्याला काय माफ केलं? तुझ्यात तेवढी हिंमतच नाहीये त्याच्यात 2 सामना करायची, 2 हात करायची. तुझ्यात हिंमत नाहीये म्हणून तू क्षमा केली असं सांगतोस तिथं. क्षमावीरस्य भूषणम, मग हे तू सांगतो क्षमावीरस्य भूषणम, जा मी तुला क्षमा केली. अरे, तू त्याला काय क्षमा करणार? त्यांनी एक जर कानामागे ओढली तुझ्या, तर तसाच गबदार खाली पडशील. आणि तू काय त्याला क्षमा करणार आहे? ज्याच्याकडं बल आहे त्याने क्षमा केली तर ती क्षमा शोभादायक असते. बलहीन माणसाने केलेली क्षमा ही कधी शोभादायक नसते. ज्याच्याकडे शक्ती आहे त्या शक्तियुक्त माणसाने जर क्षमा केली तर ती क्षमा तिला सौंदर्य प्राप्त होतं, तर त्या क्षमेला एक सुगंध प्राप्त होतो, तर ती क्षमा शोभून दिसते. असं आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला महापुरुषांच्या जीवनात इतक्या वेळा बघायला मिळते, कितीतरी वेळा. जो माणूस योग साधनेने आपल्या पाठीवरती मांडे भाजू शकतोय, जो माणूस रेड्याच्या मुखी वेद वदवू शकतोय, जो माणूस निर्जीव भिंत चालवू शकतोय, त्या माणसाला असं लाचारीत जीवन जगायची काही गरज नव्हती मग ना. प्रत्येकापुढे आहो, तुम्ही आम्हाला न्याय द्या, तुम्ही आम्हाला हे करा. शक्तिशाली माणूस आहे तो प्रत्येक ठिकाणी. पण ते डेमॉन्स्ट्रेशन आहे की मला क्षमा करता आली पाहिजे. लाखो लोकांना जीवन दिशा देणारा असा जो आहे, अवतारच मानलं पाहिजे त्याला. तर असा जो येशू ख्रिस्त आहे, तो येशू ख्रिस्त शेवटी सुळावर गेला, पण त्यावेळेस तो काय म्हणताय, देवा यांना क्षमा कर. जो लाखो लोकांना उभं करू शकतोय तो काय कमी शक्तिशाली असणार आहे का? पण नाही. एवढी सगळी शक्ती असताना सुद्धा तो म्हणतोय की देवा यांना तू क्षमा कर. क्षमा बलवताम भूषणम, बलवानांचं हे भूषण आहे, आभूषण आहे. बलवानांचा हा दागिना आहे. भज क्षमा, माफ करता आलं पाहिजे. एक नाही, 2 नाही, 3 नाही, 100 अपराध माफ केलेले आहेत कृष्णाने शिशुपालाचे. किती? 100 अपराध. विचार करा, 100 अपराध होतपर्यंत एखाद्याची वाट बघणं म्हणजे किती सहनशीलता लागत असेल. आपल्या घरात आपण अनुभवतो, एक जर काही झालं नाही तर लगेच सहनशीलतेचा पारा सुटतो का नाही? पण इथं कृष्णाने 100 अपराध माफ केलेले. म्हणजे किती हा क्षमा गुण त्याच्यामध्ये कुठून कुठून भरलेला असेल. त्याच्या जागी फार बलरामाला राग आलेला आहे. सगळे सात्यकीला, वृष्णी संघातले जे पण सगळे कोणी असणार आहेत तिथं सभेमध्ये, त्या सगळ्यांना इतका राग आलेला आहे की आत्ता जाऊन मी त्याला मारतो. पण नाही, थांबा. हे क्षमा, क्षमा बलवताम भूषणम, क्षमा वीरस्य भूषणम. हे खऱ्या अर्थानं भूषण आहे या लोकांचं. उगाचच नाही कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो कृष्ण समजला पाहिजे आधी, मग त्याला जगद्गुरु मानता येईल. पण तो समजला नाही, मग लोकांना वाटतं काय तुम्ही कृष्ण कसं काय जगद्गुरु? बाकीचं जग काय असंच पडलंय का? पण तो कृष्ण समजून घ्या आधी काय आहे आणि का मग तो कृष्णम वंदे जगद्गुरुम आहे. तर भज क्षमा. एकनाथांची उदाहरणं माहिती आहेत आपल्याला. इतक्या वेळा तो माणूस अंगावरती थुकलेला आहे, पण तरी सुद्धा हे वारंवार त्या गोदावरीत जाऊन आंघोळ करून परत येत आहे. आपल्यासारखा असेल तर
नाही का, कोणी एकदा असं थुकला ना किंवा असं काही चुकून काही पण असेल, आपण एकदम तावातावाने त्याच्याकडे जातो बोलायला. पण जेव्हा आपण बघतो बाप रे, तो तर माझ्यापेक्षा दुप्पट दिसतोय, सहज उचलून मला खाली आपटेल, आपण गप गेल्या जेवढ्या तडतडीने तिकडे गेलेलो असतो तेवढ्या आज नम्रतेने परत मागे चालत येतो आपण आणि म्हणतो मग नाही मी त्याला क्षमा केली. अरे तू काय क्षमा केली, तुझ्यात ताकदच नाहीये. पण एकनाथ महाराजांचं तशी गत नव्हती ना, त्यांच्यात ताकद नव्हती अशातला भाग नाहीये. दौलताबादचा किल्ला जो एकटा स्वतःच्या नेतृत्वाने लढवू शकतोय आणि एकटा शस्त्रास्त्रांची कमी असताना सुद्धा अख्ख्या त्या सेनेला परास्त करू शकतोय, पराभूत करू शकतोय, देवगिरीचा जो किल्ला आहे, ते नेतृत्व कोणाचं होतं? एकनाथांचं होतं. आणि स्वतः तिथं लढलेले आहेत, त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. खूप सुंदर वर्णन आहे त्या युद्धाचं. एकनाथ महाराजांनी कशा प्रकारे, आपल्याला वाटतं महाराज म्हणले का बसले शांत, त्यांच्यासारखा वीर योद्धा नव्हता त्यावेळेस कोणी. एवढ्या तुटपुंज अशा त्या काय ते आश्रमातले जे काही सगळे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व यांनी केलेलं आहे आणि अख्खीच्या अख्खी ती सेना परास्त केलेली आहे. किल्ला लढवलेला आहे, साधे सुधे नव्हते. की ज्यांच्या त्या नेतृत्वावरती नंतर त्यांचे जे गुरु आहेत जनार्दन पंत, त्यांना सुद्धा खूप अभिमान वाटला, त्यांना सुद्धा खूप गौरव वाटला की खरोखर मी ह्याचा गुरु झालेलो आहे. नाही का, गुरुला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, असा शिष्य झालो पाहिजे. नाही तर आज आपण गुरुपौर्णिमेला पाया पडायला जातो, तिथं तो गुरु म्हणतो त्याला तू कसं काय माझा शिष्य झाला, असं त्याला वाटेल. तर शिष्य सुद्धा तितकाच प्रभावी असला पाहिजे. हा गुरु आणि शिष्यातला जो संबंध आहे, भज क्षमा, म्हणजे ज्या एकनाथ महाराजांनी इथं संपूर्ण किल्ला लढवलेला आहे, ते एकनाथ महाराज काय ते एका थुकणाऱ्याला मारू शकत नव्हते का? पाहिजे त्या क्षणी त्यांनी त्याला लोळवायला असता खाली, पण नाही. क्षमा वीरस्य भूषणम. आणि त्यांची काय दृष्टी आहे तिथे, नाही का, की अरे बरं झालं तुझ्यामुळे मला एवढ्या वेळा गंगामाईचं आंघोळ करायला संधी मिळाली, गंगामाईचं स्नान करायला संधी मिळाली, तेवढ्या वेळा माझ्या जीवनामध्ये पावित्र्य आलं, पावित्र्य उभं राहिलं. ही त्यांची दृष्टी आहे त्याच्या मागची. भज क्षमा, ह्याला संत म्हटलेलं आहे, याला सज्जन म्हटलेलं आहे. कृष्णान छिंदी भज क्षमा, कितीतरी ठिकाणी आपण बघतो. अख्खा इतिहास आपण जर वाचत गेलो तर इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे भज क्षमा दिसून येते. हे या संतांचं लक्षण आहे. महाभारताच्या युद्धामध्ये शेवटी युधिष्ठिर म्हणतोय, ज्यावेळेस दुर्योधन एकटा राहिलेला त्यावेळेस, तू ये आता बाहेर ये, आता मी तुला माफ करतो, आता आपलं वैर आपण संपूया, माफ करतो मी तुला, ये. म्हणजे हे बोलण्यासाठी किती मोठं मन लागत असेल की मी तुला क्षमा केली, ये तू. द्वैतवनातला प्रसंग आहे तो सगळा, की दुर्योधन तिथं आपला तामझाम घेऊन पांडवांना खिजवायला जातो, चिडवायला, त्यांना डिवचायला जातो, हिणवायला जातो. आणि त्याच वेळेस नेमका गंधर्वांचा तो अपराध घडतो वगैरे, ही सगळी गोष्ट आता तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळेस ते गंधर्व दुर्योधनाला पकडून ठेवतात, बाकी सगळे पळून जातात. त्यावेळेस युधिष्ठिर सांगतोय अर्जुनाला, भीमाला, की जा रे तुम्ही दोघं त्याला सोडवून आणा. म्हणजे किती मोठी क्षमा आहे की ज्याच्यामुळे आज आम्हाला एवढ्या वर्ष वनवास, अज्ञातवास या सगळ्या गोष्टी मिळाल्यात, नाही का, ज्याने आमच्या पत्नीचं वस्त्रहरण केलं, सगळ्या गोष्टी ज्या काय केल्या,
ज्याने लाक्षागृहासारखा प्रसंग घडवून आणला, ज्याने आमच्यापासून आमचं राज्य हिरावून घेतलं, ज्याने आमचा मान सन्मान सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या, पण तरी सुद्धा त्या माणसाला तुम्ही सोडून आणा, का तो आपला भाऊ आहे. ही जी संकल्पना आहे ही काय, भज क्षमा. ही क्षमा करणं. त्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुनाला तर इतका राग आलेला आहे की ह्या युधिष्ठिराला काय अक्कल नाही का, अकलीचा भाग नाही का, एवढे आपल्यावरती सगळ्या कोरघोड्या यांनी केल्यात आणि तरी हा मलाच सांगतो परत जाऊन सोडव म्हणून. पण क्षमा वीरस्य भूषणम. निदान आज तरी सुधारेल, उद्या तरी सुधारेल. नाही भज क्षमा. असं जर आपण पाहायला गेलो अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि क्षमा तोच करू शकतो ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्यवानच क्षमा करू शकतो कधीही. ज्याच्याकडे सामर्थ्य नसेल त्याने केलेली क्षमा ही हास्यास्पद ठरते. मग असे जे लोक आहेत त्यांना संत म्हटलेलं आहे. तृष्णान छिंदी भज क्षमाम जही मदम. जही मदम नाही का. मद, मद म्हणजेच आपण मागे पाहिजे ना मद शब्द, मदोन्मत्त हत्ती, ज्याला माज चढलेला आहे असा हत्ती. मद, मद म्हणजेच अहंकार, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा अहंकार भरलेला आहे. नाही का. त्या अहंकाराचं विष असं आपण ज्याला म्हणूया, टॉक्सिन, अहंकाराचं विष ज्याच्यामध्ये भरलेलं आहे असा. पण इथं जही मदम, ज्याने हा अहंकार सोडलेला आहे. नाही का. जही मदम, ज्याने अहंकार सोडलेला आहे, जो अजिबात ज्याच्यामध्ये अहंकाराचा लेश मात्र सुद्धा उरलेला नाहीये, मदाचा लेश मात्र उरलेला नाहीये, कोणत्याच गोष्टीचा ज्याला माज नाहीये, कोणत्याच गोष्टीचा ज्याला गर्व नाहीये. गर्व हा निगेटिव्ह अर्थामध्ये असा जो आहे. जही मदम, मी वित्तवान आहे, मी संपत्तीवान आहे, मी विद्वान आहे, माझ्याकडे बुद्धी खूप आहे, माझ्याकडे रूप खूप आहे, त्यापैकी कोणत्याच प्रकारचा ज्याला अहंकार उरलेला नाहीये. कारण अहंकार आपण पाहिलं ना की सगळ्या गुणांवरती पाणी फेरणारा जर एक दुर्गुण कोणता असेल ना तर तो म्हणजे अहंकार आहे. की जर अहंकार माणसामध्ये आला ना की मग हळूहळू माणूस संपलाच. मग तो कोणत्याही गोष्टीचा अहंकार असतो. अहंकाराने तुमच्या जीवनामध्ये डोकं वरती काढलं की तुम्ही कितीही श्रेष्ठ जरी असलात ना तरी तितक्याच उंचीवरून पटकन तुम्ही खाली पडता एकदम. आणि ते असे खाली पडता का मग परत तुम्हाला जीवनात उभं राहायला कधी संधीच सापडत नाही, शक्तीच तेवढी उरत नाही मग की मी परत जीवनात निदान उभं तरी राहू शकेल. एवढ्या उंचीवर पोहोचणं तर लांब राहील, पण मी जीवनात अशा उंचीवर, ठराविक उंचीवर जरी असेल तरी सुद्धा जर अहंकार हा जर माझ्या जीवनात आला तर मात्र माझ्या जीवनाची राख रांगोळी झालीच समजा. म्हणून संतांनी सांगितलेलं आपल्याला, अहंकाराचा वारा न लागो राजसा. नाही का. अहंकाराचा वारा न लागो राजसा, की तो अहंकाराचा वारा जो आहे तो वारा अजिबात लागू देऊ नकोस. नाही आपण ते लहानपणी सगळ्यांनी ती गोष्ट ऐकलेली असते आपण, गर्वाचे घर खाली. नाही का. मग तो एक ससा असतो, एक कासव असतो, हे ते बघ शेवटी कासव शर्यत जिंकतो.
का असं का? तो अहंकार निर्माण झालेला आहे तिथं. माझ्यासारखा एवढा श्रेष्ठ पळूच शकत नाही दुसरा कोणी. आणि हा कासव काय करणार आहे तिथं? लहानपणी आपण खूप ही गोष्ट ऐकलेली असते, सगळ्यांनी, प्रत्येकाने ऐकलेली असते ही गोष्ट, ससा आणि कासवाची. त्यातून हीच गोष्ट सांगतायत की तो अहंकार जर आला तर माणूस परत पुन्हा शून्यच बनून राहतो. मग तो 100 जरी असला तरी 100वरून शून्य यायला वेळ लागत नाही. अहंकार. रामदास स्वामींनी किती ठिकाणी ते सांगून ठेवलेले आहे. दासबोधात असेल किंवा मनाच्या श्लोकांमध्ये असतील, तुकारामांच्या गाथेमध्ये असेल, ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमध्ये असतील, सगळ्या प्रत्येक संतांनी, एकनाथांच्या भारुडामध्ये असेल, प्रत्येकाने, गीतेमध्ये असेल, उपनिषदांमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट सांगून ठेवलेली की अहंकार, अहंकार नका ठेवू. आपल्याला कोणत्या गोष्टीचा अहंकार असतो? जी गोष्ट आपली नाहीच आहे त्या गोष्टीचा अहंकार आपण करत असतो. एखाद्याला बुद्धीचा अहंकार असतो की बापरे, माझ्यासारखा ज्ञानी दुसरा कोणीच नाही. अरे तू काय त्या बुद्धीचा अहंकार घेऊन बसलेला आहेस? विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग आहे. विवेकानंद एक दिवस असेच समुद्र किनारी उभे असतात आणि समुद्र किनाऱ्यावरती अथांग सागराचा समुद्र समोर पसरलेला आहे सगळा. आणि त्यावेळेस त्यांची तिथं काही चर्चा चाललेली असते जे काही, तर त्या चर्चेमध्ये कोणीतरी त्यांना म्हणतं, हो तुमच्यासारखा एवढा ज्ञानी माणूस, एवढा अथांग ज्ञान तुम्ही प्राप्त केलंय वगैरे वगैरे, तुमचं तर काही ज्ञान प्राप्त करायचं आता बाकी राहिलेलंच नाहीये. त्यावेळेस विवेकानंद तिथं म्हणतायत त्याला, त्यांनी काय केलं, खाली वाकले ते आणि खाली वाकून त्यांनी अशी मूठभर समुद्राची जी रेती आहे ती उचलली अशी, आणि ती वाळू त्यांनी अशी हातात उचलल्यानंतर दाखवली त्यांनी, बघा हे जे आहे ना, हे इथं अथांग समुद्र आहे आणि त्या अथांग समुद्रासमोर ही माझ्या हातातली मूठभर जी काही गोष्ट आहे ना ती किती दिसते? अगदी तेवढंच माझं ज्ञान आहे, नाही का? ज्ञानाचा हा एवढा अथांग सागर आहे आणि त्याच्यातली ही मूठभर जी रेती आहे तेवढंच माझं ज्ञान आहे. मला हे एवढं ज्ञान सगळं अजून प्राप्त करायचंय. ही गोष्ट कोण म्हणतायत? विवेकानंद म्हणतायत. साधा सुद्धा माणूस नाही म्हणते कोणी. विवेकानंदांचं चरित्र आपण अभ्यासलं ना तर कळेल किती तेजस्वी चरित्र होतं ते तेजोवलय वगैरे काढतो ना आपण मागे, तसं ते चरित्र होतं की ज्यांच्या मागे आपोआपच भगवंताचं तेज उभं राहत असेल. असं तेजस्वी चरित्र सुद्धा तितक्यात नम्रतेने म्हणतंय काय, की माझं ज्ञान म्हणजे एवढं मुठ्ठीभर रेती एवढंच माझं ज्ञान आहे. मग त्यांना सुद्धा कधीच या बुद्धीचा, विद्येचा हा अहंकार झालेला नाहीये. खूप काय त्याला म्हणतात, एकदम जसं काय सापाचं विष असतं की नाही तसा हा अहंकार आहे, बुद्धीचा अहंकार आहे, विद्येचा अहंकार. एखाद्याला विद्येचा अहंकार खूप असतो की माझ्याकडे एवढी विद्या आहे. तो जो विद्येचा अहंकार आहे ना, तो विद्येचा अहंकार असा उचलून एखाद दिवशी आपटतो ना मग त्याला, की मग जाग येते त्याला, अरे मी हे काय करत होतो. वित्ताचा अहंकार. आज वित्ताचा, ज्या वित्ताचा तुला अहंकार आहे, उद्या तीच लक्ष्मी जर तुला सोडून निघून गेली तर? आणि कितीतरी आपण असे पाहिलेले की ज्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे, आजही असे आपण बघतोय. की काल एवढा मर्सिडीज बेंझ मध्ये फिरत होता, पण आज मात्र त्यांनी पाहिलं तर सायकलवर फिरण्याची त्याची ऐपत नाहीये.
मग का, म्हणजे ज्या गोष्टी माझ्या नाहीच आहेत त्यांचा अहंकार का बरं करावा माणसाने? जही मदम, त्यांनी अशा प्रकारचा मद सोडलेला आहे ज्यांच्या जीवनातून अशा प्रकारचा अहंकार हा नष्ट झालेला आहे. खूप, हे सगळ्याच प्रकारचे, बुद्धीचा अहंकार असेल, एखाद्याला वाणीचा अहंकार असतो, माझ्यासारखा दुसरा श्रेष्ठ वक्ताच कोणी नाहीये जगात, वाणीचा अहंकार. माझ्यासारखी सुंदर आवाज असणारी दुसरी स्त्रीच नाहीये जगात, माझ्यासारखा दुसरा सुंदर आवाज असणारा पुरुषच नाहीये जगात. वाणीचा अहंकार होतो त्याला. का? अरे ही जी पण काही गोष्ट मला मिळालेली आहे तिचा अहंकार बाळगण्यापेक्षा त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगा ना, की अरे देवा, एवढे करोडो लोक होते पण त्या सगळ्यांना सोडून तू मला दिलेली आहेस ही गोष्ट, त्याच्यामुळे मी तुझी खूप आभारी आहे. हे त्याचे आभार मानले पाहिजेत, त्याचा अहंकार केला नाही पाहिजे आपण. पण आपण नेमका त्याच गोष्टीचा अहंकार घेऊन पुढे जात असतो. मग ज्या माणसाने हा सगळा अहंकार सोडलेला आहे त्याला याच्यापैकी एकाही गोष्टीचा अहंकार शिल्लक राहिलेला नाहीये, अहंकाराचा स्पर्श त्याला झालेला नाहीये. असे हे लोक होते. म्हणून एतत् सदाम लक्षणम, कृष्णान शिंदी भजक्षमाम जहिमदम, ज्यांचा अहंकार निघून गेलेला आहे. कोणाला शरीराचा अहंकार असतो की माझ्यासारखं सुंदर शरीर दुसरं कोणाचंच नाहीये, कोणाला सौंदर्याचा अहंकार असतो, कोणाला शक्तीचा अहंकार असतो, कोणाला वंशाचा अहंकार असतो की मी या वंशामध्ये जन्माला आलोय त्याचा अहंकार, कोणाला संपत्तीचा अहंकार, माझ्याकडे इतकी लाखो एकर जमीन आहे, लाखोच नाही आता आजच्या काळात लाखो काय, पण जी काय ती असेल, 100 एकर जमीन आहे माझ्याकडे, बागायती जमीन, मग त्याचा अहंकार. एखाद्याला शिक्षणाचा अहंकार की माझं एवढं शिक्षण झालेलं आहे आणि तू मला शिकवतोस, माझ्या डिग्र्या पाहिल्या का आणि तू मला काय शिकवतोस, असं आपण म्हणतो. म्हणजे इतक्या क्षुद्र अशा क्षुल्लक अशा गोष्टी असतात ना की त्यांचा आपण अहंकार घेऊन बसतो. चार डिग्र्या काय कमावल्या ह्याने, ह्याला एकदम हवेत तरंगायला सारखंच वाटायला लागलं की बस आता मी हवेत आलो एकदम. हा थोडा विचार आपण केला पाहिजे. जही मदम, नेमके हे जे संत लोक होते, महापुरुष जे लोक होते, त्यांनी त्यांच्या जीवनातला हा अहंकार सोडलेला असतो. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो, कोणत्याही गोष्टीचा. कधीच नाही, अहंकार हा त्यांनी केलेलाच नाहीये. शंकराचार्यांसारखा एवढा श्रेष्ठ माणूस आहे हे संपूर्ण भारत वर्षामध्ये ज्यांनी पुन्हा वैदिक ध्वजा फडकवलेली आहे, वैदिकांची पताका पुन्हा लहरवलेली आहे तिथं, असा तो माणूस आहे. पण त्याचाही लवलेश मात्र सुद्धा त्यांना अहंकार नाहीये की हे काम माझ्याशिवाय दुसरं कोणी केलंच नाही आणि करूच शकलेलं नाहीये. आणि खरं आहे, शंकराचार्यांनंतर पुन्हा असा माणूसच झालेला नाहीये. जेवढं काम शंकराचार्यांनी एकट्याने केलं तेवढं काम अजून करणारा माणूस झालेलाच नाहीये परत. पण तरीही सुद्धा त्या माणसाला एक लेश मात्रही अहंकार नाहीये. असे हे लोक आहेत जही मदम. आज एवढ्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी विजय मिळवलेला आहे, दिग्विजय. शंकर दिग्विजय आपण वाचल्यावरती कळेल, किंवा इथं पुढे पण येईल आपल्या रघुचा दिग्विजय येईल. चौथा सर्ग आपण जेव्हा पाहू, रघुचा दिग्विजय सगळा सांगितलेला आहे की असे दिग्विजय केलेले लोक आहेत, पण तरी सुद्धा लेश मात्र अहंकार ज्यांच्यामध्ये उरलेला नाहीये.
जही मदम. रामाचं चरित्र असेल, कृष्णाचं चरित्र असेल, थोडा सुद्धा अहंकार नाहीये, थोडा सुद्धा. ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे त्यातून, की मला माझ्या जीवनामध्ये जर कोणाची संगत पाहिजे असेल तर ती संतांची संगत पाहिजे. पण ते संत कसे पाहिजेत? हे असे पाहिजेत ज्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. नाही का, आज गुरुपौर्णिमा, मी ज्याला गुरु मानलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत का? ही गोष्ट पाहिली पाहिजे. ज्याला मी माझ्या जीवनामधला आदर्श मानलेला आहे, गुरु मानलेला आहे, तो असा आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे. करूया, चिंतन आहे आपलं रोजचं चालूच आहे. बघूया उद्या पुढे काय संतांची लक्षणं आहेत, काय सांगतायत संत. ठीक आहे, चालतंय. मग भेटू उद्या 8 वाजता परत आपण. त्यावेळेस पुढं संतांच्या लक्षणावरती विचार करूया.